सभी को इतना ही कहूंगा, आने वाले 20 तारीख को किसी को भी, कौन गाँव जा रहा है? कोई नहीं जाने जाता वाला है कोई? हम आगे नहीं अपना जाए। अभी यही अब यही हमारा गाव है, यही हमारा आजमगढ़ है। ही जी ग्रुपवरची बाईट आहे ही सन्माननीय आम्ही राजसाहेबांना पाठवणार आहोत। त्याचबरोबर आमचे जे नेते आहेत राजूदादा अविनाश जाधव साहेब यांनाही पाठवणार आहोत। आणि अशा उमेदवाराचा प्रचार आम्ही कसा करायचा उल्हासनगर शहरामध्ये हा आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे। कारण आम्हालाही मनसे म्हणून प्रश्न विचारणारी माणसं भरपूर आहे शहरामध्ये। कारण की एक मनसेचा पण मतदार आहे, मनसेचा पण खूप जनाधार आहे आणि राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे। त्याच्यामुळे सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर आम्ही घालणार आणि राजसाहेब जो आदेश देतील त्या हिशोबाने आम्ही पुढे कामं करणार। डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। डॉक्टर श्रीकांत शिंदे द्वारा बोले गए यही हमारा गांव है, यही हमारा आजमगढ़ है को लेकर उल्लासनगर शहर में मन से आक्रामक। कल रामनवमी के दिन एक कार्यक्रम के दौरान डॉक्टर श्रीकांत शिंदे ने अपने भाषण में उल्लासनगर शहर को आजमगढ़ बोल दिया, जिसको लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा उल्लासनगर शहर को आजमगढ़ बोलने को लेकर अपनी नाराजगी व्यक्त की है। साथ ही मनसे द्वारा ये भी कहा गया कि कुछ वोटों के लालच में उम्मीदवार जनता को खुश करने के लिए कुछ भी बोल देते हैं और ऐसे उम्मीदवार का प्रचार हम लोग कैसे करेंगे। इस बात पर सवालिया निशान उठाया गया है। मनसे के जिला प्रमुख बंडू देशमुख ने यह भी कहा कि महाराष्ट्र मराठी लोगों का राज्य है, यहाँ पर मराठी लोगों का अपमान व मराठी भाषा का अपमान सहन नहीं किया जाएगा। अगर किसी उम्मीदवार को आजमगढ़ से इतना प्यार है तो वो आजमगढ़ जाकर चुनाव लड़ सकता है। आम्ही आमच्या म्हणजे उल्हासनगरचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावरती माननीय खासदार साहेब यांची एक बाईट बघितली, ते वक्तव्य बघितलं की 20 तारखेला मतदान करा, हेच तुमचं गाव आणि हेच आजमगढ़ असं त्यांचं वक्तव्य आहे। तर ही महाराजांची आमच्या भूमी आहे। महाराजांनी कितीतरी शूरवीर यांनी बलिदान दिल्यानंतर महाराष्ट्र आपलं झालेलं आहे, स्वराज्य स्थापन झालेलं आहे। तर तिथे तुम्ही टिप्पणी करताना कुठेही महाराष्ट्रीयन माणसांची, मराठी नागरिकांची मतं दुखवणार नाही, तुम्ही दक्षता घ्या। नाहीतर तुम्ही आजमगढ़ करून त्यांना खुश करण्यासाठी कुठेतरी मराठी माणसांना कुठेतरी म्हणजे तुम्ही दुखावणार आणि याचा तुम्हाला येणाऱ्या मतदानावरती परिणाम दिसू शकेल। नाहीतर तुम्हाला मुळात असं तुम्ही बोलणं केलं तर तुम्हाला प्रचार करायला खरंच आजमगढ़ला जावं लागेल, जेणेकरून आजमगढ़ची लोकसंख्या किती आहे, आजमगढ़चे मतदार किती आहेत याची पूर्ण पाहणी करा, याचा तुम्ही अभ्यास करा, त्याच्यानंतर तुम्ही टीका टिप्पणी करा, जेणेकरून कुठेतरी जे इतर भाषिक आहेत आणि खास करून महाराष्ट्र भूमी आहे तर महाराष्ट्राची आणि आमच्या महाराजांचा कुठेही अपमान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी, एवढीच त्यांना आम्ही इथून विनंती करतो। मुळामध्ये हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। अथक प्रयत्नानंतर कितीतरी लोकांनी बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र या मराठी लोकांना मिळाला आहे। 109 हुतात्म्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिले, त्यानंतर हा महाराष्ट्र घडला आहे। परंतु कोणीतरी या महाराष्ट्राला आजमगढ़ वगैरे करण्याची भाषा करणार असेल त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। मुळामध्ये उमेदवारांनी प्रचार करताना काळजी घेतली पाहिजे की थोड्याशा मतांसाठी आपण मराठी माणसांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत, मराठी माणसाबाबतचा मनामध्ये द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, एवढंच मी या माध्यमातून सन्माननीय उमेदवारांना सांगेन। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची संख्या मोठी आहे, मराठी मतदार मोठ्या संख्येने आहे आणि आत्तापर्यंत मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे। त्यामुळे मराठी माणसाचा अपमान होणार नाही, मराठी भाषेचा अपमान होणार नाही, मराठी राज्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आता ज्यांना कोणाला आजमगढ़वरती प्रेम असेल त्यांनी आजमगढ़ला जाऊन निवडणूक लढवावी, आमचं काहीच म्हणणं नाही। परंतु उल्हासनगरचा महाराष्ट्र आजमगढ़ होऊ देणार नाही एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो। ही जी ग्रुपवरची बाईट आहे ही सन्माननीय आम्ही राजसाहेबांना पाठवणार आहोत। त्याचबरोबर आमचे जे नेते आहेत राजूदादा अविनाश जाधव साहेब यांनाही पाठवणार आहोत। आणि अशा उमेदवाराचा प्रचार आम्ही कसा करायचा उल्हासनगर शहरामध्ये हा आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे। कारण आम्हालाही मनसे म्हणून प्रश्न विचारणारी माणसं भरपूर आहे शहरामध्ये। कारण की एक मनसेचा पण मतदार आहे, मनसेचा पण खूप जनाधार आहे आणि राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे। त्याच्यामुळे सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर आम्ही घालणार आणि राजसाहेब जो आदेश देतील त्या हिशोबाने आम्ही पुढे कामं करणार।